ज्ञानिनां तदात्रेया ज्ञानदा ससा ज्ञानेश्वरी जना पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी जना पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः संध्याकाळचे पूजा क्रमांक आयल्याने मागेले सगळे नमस्कार हार्दिक नमस्ते स्वागत। महाभारताचे युद्ध समाप्त झाले। प्रायः प्राचीन कालाभितरी अत्यंत भीकर युद्ध म्हणणारी महाभारताचे युद्ध सामान्य 17-18 लक्ष लोक या युद्धाभितरी जीव काढ घेतल्याची तसले एक दुर्धर प्रसंग ते युद्धाभितर जाऊन गेले। केवळ 8 दिवसाभितरी हे किती भीषण प्रसंग झाले। त्याचे कारण दुर्योधनाले अहंकार आणि ममकार। माको पण कित करतो शकताचे म्हणते अहंकार, हे सगळे मागेले म्हणते ममकार। अशी जाऊन गेलो ते दुर्योधनाने सगळेच काणी येऊच पडे। ते गेले बंधू बांधव सगळे लोकची हनन जाऊन गेल्याची असले एक भीकर घटने ते संदर्भाचरी झाले। नंतर क्रमप्राप्ती जात असले विधी प्रकार धर्मराजाक पट्टाभिषेक झाले। त्याने साम्राज्याची जबाबदारी स्वीकार केले। हस्तिनावतीचे अधिपती तो जाल्लो। धर्मराजा मनाभितरी समाधान नाशिले। जे किती रक्तपात झाला असा, जे किती युद्धाचे एक असहनीय घटना झाला असा, ते चुकीचे म्हणजे ते गुत्तशिले अनिवार्य जाऊन गेलो। दुसऱ्या शस्त्रसिद्धना उशीच्या पडता म्हणून सांगेनो याला घटने मनाभितर एक नमने चिंता व्यग्रता व्याकुलता धर्मराजाक युधिष्ठिराक दुखता आशिले। सहजनोची कृष्णाक त्याचे एक वेदने कळण्याशी होत ना। त्यांना कृष्णा सांगले धर्मा किती पैदा करता असा, तुम्ही ज्यांना युद्ध करू गेलो नाही तिने त्यांना पेक्षा झाले प्रत्युत्तर तुम्ही दिले त्याला काही म्हणा का? तुम्ही बरे काम कर का? हे किती अन्याय अत्याचार राज्यात पुन्हा एक धर्माचे वातावरण तुम्ही जागृत कर का? अशांगेन भलगड जात असले भीष्माचार्य अजूनपर्यंत वाट रस्ता असाची तिंगरे प्राण सोडचित तरी आम्ही सगळं कथेय वचा तिंगे दर्शन घ्या तिंगकडे मार्गदर्शन घ्या आमचे जीवन कृतार्थ की आमच्या सांगते त्यांना धर्मराजा काही म्हण दिसता। अशांगेन धर्मराजा तिकडे चारही भावा आणि ते गेले पट्टरान जात असले द्रौपदी घेंगेनो ते सगळे परिवार घेंगेनो युद्धरंगा भितर होता। थई शरशय्ये भितरी अर्थात बाणाचे मंच बाणा मंच उंच गुरुपितामह भीष्माचार्य निधून असा इच्छा वर्णितो त्यांना इच्छाचा त्यांच्या मरण येता
त्याची पहिले त्याका कोण्या पुढे वशिना तसल्याक वर तिगेले बापाच्या शंतून त्याक दिलाले तो वाट लागता आशिल्लो उत्तरायण येवका उत्तरायणा भितरी मागीर प्राण उत्क्रमण जावका म्हणून उत्तरायणाकडे थोडे दिवस बाकी आशिल्ले अश्याम वर्षाचे भितरी आशिल्लो तो त्या कुदाक भितर जावंक आशिल्ले म्हणून सांग तेन्नाच अर्जुनाने एक बाट सोंग केलें तिगे तोंडा उदक पडटा तसले वेवस्थीत जाले हे कितें धर्मराज सगळे भाव येताची त्यांनी तेंगेले आब्बाक पांय पडताची तेन्ना भीष्माचार्याक मातसो संतोष येता संतोषान सगळे लोक बसचे सांगता भगवान कृष्ण बी येता सहजानवची कृष्णा पडीत भितरी भीष्माच्या दोळ्यांतून उदक येता पांय पडते पळयता हात शिजे जावंक ना सगळे मानांनी बंदोबस्त केल्लो आसा मनांतनी पांय पडटा कृष्ण मनांतनी आशीर्वाद दिता सगळे लोक बसताची तेन्ना धर्मराजाक सहजान विचारता कितें रे बाबा तूं कितें आयला आता आनी मागीर कितें काम आसा तुका तेन्ना धर्म सांगता आबा जावचें नाशिल्लें कितें जावन गेले मागीर मनाक दुख्ख आसा जाल्यार आतां आमी बर करून वचचें केला अशें बर घेवचें कसले तरी एक वाट खंय दाखयता बरेच उपदेश करता हांव मार्गदर्शन करता म्हण केन्ना मागता की तेन्ना भीष्माचार्य अडना आत्ता मागीर तुमी बर आयकता धर्म आयकता म्हणून आयलात न्ही रे मुद्दाम जावन तुमकां हांव धर्मोपदेश करता शांत तुमी आयकया आपण सांगे न्हू केन्ना प्रारंभ करूं वता ते सत्र भितरी एका बायल मनीसीनी हासचे हा 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 म्हण हासचे आवाज आयकचे येता भीष्माचार्य कोण हासता आसाची सहजान पळयता द्रौपदी हासता उरता तेन्ना भीष्माचार्य विचारताची द्रौपदी कितें हासता हासचें कारण कितें तुगेलें म्हणून तेन्ना द्रौपदी सांगता ना बा तुमी आत्तां कितें धर्म सांगता म्हूण सांगलें न्ही म्हाका तेव्हा हास आयले तेव्हा तूं कितें हासलें न्ही तुमी हे धर्म सांगचे आसतले केन्ना सांगितले आशिल्ले आत्तां सांगता म्हण बदल कारण कितें केन्ना दुःशासन म्हाका मात त्या केंसान ओडून हाडले राज्य सभे भितर मागीर वस्त्र हलवण करता कितें प्रयत्न केले ते टायमार तुमी थंय आशिल्ले ते वेदिके भितर तुमी बी बसून आशिल्ले तुमी सगळे मातशे दोगून बसून आशिल्ले एकट्यान वेच हें करता ही चोक हें अधर्म हें सुमो न्हय म्हूण एकट्यान उलयले ना तुम्ही म्हणता की धर्मज्ञानी आपला कुठं धर्म कसा सांगता म्हणून जर तुमचं धर्मज्ञान आशिल्लें असलेली तेन्ना तुमी सांगता आशिल्ले दुर्योधना ताका जाणविकान दिवंक आशिल्ले तूं कितें करता आसा पाप काम म्हणून केन्ना कांय करनाशिल्ले ज्ञान तुमगेले आतां कशें आयिल्ले आतां कशें तुमी उपदेश करताची त्या बद्दल म्हाका आशिल्लें सांगता की तेन्ना भीष्माचार्याले दोळ्यांतल्यान उदक येता तेन्ना भीष्म सांगता ऐक बाबा तुवें सांगता सुमो आसा त्या संदर्भाचेर हांव बी थंय आशिल्लो कृपाचार्य बी थंय आशिल्लेची द्रोणाचार्य बी थंय आशिल्लेची सगळे लोक घटाघटी लोक थंय बशिल्लेची जाल्लेची त्या संदर्भाचेर आमी मौन आशिल्लेची आमगेली बुद्धी कुंठी जावंक गेलेले आमगेली बुद्धी कांय काम करनाशी जावंक गेलेले तश्यान आमी मौन बसलेची तेन्ना द्रौपदी करता तेन्ना तुमगेली बुद्धी काम करना आतां कशें काम करता आसा तेन्ना कितें जालो तुमी बुद्धीक आतां तुमी म्हणटा आसा उपदेश करता म्हण कितें तेन्ना भीष्माचें आसा कितें चिंतन आसा तें सगळें कणगांवचें चिंतन तो म्हणटा आसा तूं विचारता आसता न्ही ते टायमार हांव कितें मौन जालो
ते टायमार हांव कितें भुकी बसलो ते टायमार मागे तोंड कितें उगडना म्हणून ताका कारण आसा. पाप इश्टाल तसले विरोधान अन्न खाता आशिल्ल्याची, पाप इश्टाल तसले गर्व इश्टाल तसले विरोधान अन्न दिवसा खाता आशिल्ल्याची ते निमित्त मागीर मन बुद्धी आनी रगत पुरा कलुशीत जाले. त्या निमित्त मागीर मन बुद्धी रगत पुरा कलुशीत जाले. म्हाका त्या टायमार कितें सांगता कितें करता कसलें जाता आसा हे कसलेची नदरी येवंक नाशिल्ले. अशी आमी त्या टायमार मौन बसलो म्हण ताणें सांगता की तेन्ना परिचरता तेन्ना जालें. आत्तां ते रगत गेले तुमगेले आतां कितें जालें तुमकां तेन्ना विश्वाचे सांगता आतां ते रगत पुराय गेले तुगेले घोव जाता सरतीना न्ही मागीर आमकां सगळे माणूस म्हण गेलो ते कितें तेगेले अन्न खाता जगत आसा ते पुरा काडून घातले. इतलेच न्ही मागीर अमृततुल्य जाता सुदा देवगेन ताणें म्हाका विशेश कसलें कितें मागीर अन्न दोश आसा ते काण घालून गेलो. मागीर बुद्धी भितर एक बरे भावना येवं तसलें वातावरण तुगेले घामान तयार जावन दिलें. ते वायट रगत गेले तरी आतां म्हाका योग्य खंयचे अयोग्य खंयचे म्हण कळटा आसा. तेजे खातीर हांव आतां तुगेले घोव जावपाक शिकता आसता ताणें सांगता की तेन्ना द्रौपदीक आपणाक कितें आक्षेप आसा ती चूक म्हण कळटा. चूक म्हण कळ्ळें गेलो धांवता धांवता वचूंक गेलो विश्वाच्या पांय पडटा. मागीर अहंकार उतराक माफ करया चूक केलें मागीर आज म्हाका समाधान जालें तुमी ताणें कितें उलयलें ना म्हणून आज म्हाका कळ्ळें म्हूण सांगलें न्हू पांय पडीन बसता म्हणटा ती कथा आमी महाभारतांत कळटाची. प्रायः हे कथा एक सुंदर कसली कथा. खंयचे भीष्माचार्य ज्ञान अमोघ ज्ञान आशिल्ली ते अमोघ ज्ञानावर कितें बंदी पडले. एक बंदी पडले अज्ञानाची छाय निर्माण केले. खंयचो निमित्त ज्ञान खालत असले पापाचे अन्नाचे परिणामाने ज्ञान खालत असले वाईट कितें अन्न आसा तेचे विशेष कसले प्रभावा निमित्त जर पापाचे अन्न खाले पापाची वस्तू जर आमी उपयोग केले जर आमगेले रगत कलुशीत जाता मन कलुशीत जाता बुद्धी कलुशीत जाल्या नंतर आमी थोडे विचार करता आमी जिवनाक तरी बरे वाटे वचके शिवले आमी कसले अन्न खावका कसले आमी स्वीकार करता कसले आमी घेवका. प्रायः भीष्माचार्याले अद्भुत वैशिष्ट्य कमीत नाही. बृहस्पत्याचार्याकडे शास्त्रज्ञान घेतलं त्याने परशुरामाकडे शस्त्रविधी घेतलं त्याने तसलं अद्भुत मनुष्य तो जे गेले ज्ञान वर्गीची ते वाईट अन्न खाल्लं तरी मलिन जाता म्हणजे असलेली प्रायः अन्न खाऊ केला विचारच पडता हांव कसलं खाता आसा हांव कसला आहार खाता आसा हे आहार खाल्या निमित्त मागीर खंड परिणाम जाता असं म्हणजे चिंतने अनिवार्यता करता पडटा. आमगे हलगड लोकांनी हे बद्दल मस्त विचार केले हे बद्दल डीप त्यान आड चिंतन केले. कलियुगा भितर मनुष्य जीवन करता आसा कलियुगात जीवन करता मनुष्याक धर्मान संपादन करून जीवन करचे भारी कष्ट जाता. धर्मा बरोबर तो थोडे फाल्स अन्यायाचे अनेक अंश मिश्रण करूची व्यापार व्यवहार नोकरी हे पुरा करता उरता. अशें आसतना ते कितें आहार आसा ते तुड्याचे म्हणलेले ते खावचे आहार ते आहार खाल्ले निमित्त आनी मनुष्याक वाईट बुद्धी निर्माण जाता वता. तेगे कितें बुद्धी भितर एक धार्मीक भावना जागृत जावंक आसली ते जागृती जान्नशें वता. गणती बदलाची आमगे म्हालकडे एक व्यवस्था हाडे ते व्यवस्था म्हणजे कितें आमी कितें खाता आसतना देवाक दिन खावचें म्हण देवाक नैवेद्य दाखोवन स्वीकार करचें म्हण
देवाला दवरून गेलो प्रसाद पण घेवचे ही एक छंद व्यवस्थे आमकां म्हाका हाडत कारण घेवन सांगलेली प्रायशः पुरुषांकडे कितें संपादन आसा त्या संपादना भितर अनेक दोष आसाचे ते जर अन्न गेलेली हे खाला मनुष्य दूषित जाता म्हणजे बदल आमी कितें अन्न खाताची ते तेल अन्न जावचें ना त्या बाद प्रसाद उरता त्या बाले विशेष कसले दृष्टी भितरी ते पडलो उरता म्हणजे बदलाची आमी कितले खावचे पयली त्या वेळेला दवरून गेलो खावचे परंपरे आमकां हाडले केन्ना आमी त्या वेळेला दवर खाताची देवाक नैवेद्य दाखयताची तेन्ना ते कितें आहार दोष उरता परमात्मा स्वीकार करता म्हण नंतर सगळे दोष परमात्मा वता म्हण गेले परमात्मा दृष्टिकोन तरी परमात्मा आहार स्वीकार करता तरी त्या आहार भितरी विशेषात समर्थत्व येता म्हण गेले ते आहार आमी खाल निमित्त आमकां सद्बुद्धी येता म्हण गेले आमचे भावने बरे उरता म्हण गेले असते चिंतन दवर गेलो आमचे माकड व्यवस्थित करताची तो कितले घेत असलेलीची देवा निवेदन घे रे बाबा देवाक अर्पण करूची तू स्वीकार कर रे तरी खातीर प्राचीन परंपरे भितरी एक पदार्थ आशिल्ले घरा भितरी शीतल उरतले ते देवा मुखार वंद दवर केल्याची देवा निवेदन घेवचे कारण कितें देवा दृष्टीतून तो पडका तू तसे दोष का त्या प्रसादान आमकां मेळटा आमचे जीवन कृतकृत जावका ते एक भावने अद्भुत आशिल्ले आमगेले हे एक चिंतनेचेरी की ते आहार दोष आसा ते निर्मूलन करचे एक विचार आमी नागड मागतले थोडे कडेन आमकां दवरत ना आमी खावचे आहार कसलो आसा भात न्ही खावचे पडटा न्ही पण खाय खाय किंवा ते खावचे पडटा त्याने कितें करता आमी त्या आहार कशाने उरतले रे तेणी एक वेवस्था केल्या म्हणजे म्हाका लोकांनी तूं खात आसतना त्या चित्रामध्ये म्हणटा कितें भावन आसा तें खा रे म्हळ्यार देवा दिन खा आश्वी कितें त्या देवाला प्रसाद म्हूण खा तेका पद्दत आयली चित्रावळ्याची पद्दत हे चित्रावळ्याची पद्दत आसा हे पद्दती फाटल्यान तसली एक महान चिंतन म्हणून सांगलेली आमचे कितें अन्न आसा अन्न दोश निवृत्त जावका अन्न भितर तसले कितें कलुशीत पार्ट आसा भाग आसा ते दूर जावका अन्ना भितर सात्विकता येवका म्हणजे भावने अशें हांवें न्हू हांवें तसली वेवस्था म्हणून सांगलेली चित्रावळे पडे खाया रे ते एक व्यवस्था ते बी जावंक ना तिसरा एक व्यवस्था खाऊच पहिले भगवंता स्मरण हे खाया हे भगवंता तुवें दिले प्रसाद हांव स्वीकार करता म्हण भावनापणे खाया तेन्ना कितकीचे बरे परिणाम जाता म्हण ते व्यवस्था हाडले जाल्यार खंयची वेवस्था करता आसा खंयच्या वेवस्थेचें जीवन करता आसा चित्तावळे खायच्या बुद्ध आसली देवाने खावप म्हणजे भावना आसली आमकां कसले बरे भितर मात कल्लोटो देवा मुखार वंदवन खाता बाकी दिवस तूं आशिल्ले कडे उर रे आमी खाता रे खाता परत चुकी म्हणटा ना हांव तें चुकी म्हणटा परत चिंतन न्ही मागीर जाल्लेली आमी कितें आहार खाताची ते शुद्ध जावन का म्हणजे चिंतन चित्रावळी ब्राह्मणांनी जेवणा पयलीं घालपाची अनिवार्य हलगड लोक कितले कामां वचची खंय वचची घरा आयले नंतर पॅन्ट आनी कांडवण म्हणून न्हेसून जेवणाक बसचे कारण कितें जेवण म्हणजे जेवण न्ही ते देवाला प्रसाद ते देवाला प्रसाद घेवंक आसतना शुद्ध जावन उरता देवाक चित्रावळी घालता आसतना शुद्ध जावन उरता म्हणजे भावना आशिल्लें आतां साकाणी पण चेवडून घेतलो म्हणजे रात्री गेली काडटा त्याच्या काडच्या कोणाक प्रसाद देत ना तसले प्रसंग भितर आमी जेवण करता आसा एवढं फाटलो म्हणटालो गीता सुद्दां भितर कितें आसा म्हण हिंदी अनर्थ करता कितें मुखार परंपरे पुराय कित्याक
किती रहस्य असा. जेवण केवळ पोट उडत कसले क्रियेने मनुष्याने आरोग्यवंत उरका, मनुष्याने सुविचार उरका म्हणजे चिंतनेचे भाग ते आरोग्य बका 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 खावची बेने, पशु पक्षी खावचे तसले खावची बेने, कशी खावका क्रम किती देवा स्मरण करून खावचे, देवा करा चित्ता वडिलांना खावचे ना, देवा नैवेद्य खावचे, ही एक पद्धत त्याले. आज अनेक लोकांक याची कल्पना असताना किती जाता असा ते निमित्त आधी बरोबरे लोक घेत मूक जाण गेलो अधर्म पडित असते प्रश्न निर्माण केला. अधर्माक प्रतिद्वंद्व ज्ञान लागत असते मनस्थिती कोणाला नाही. कारण किती हे दोष अन्न दोष किती असा हे दोष वस्तू परिणाम करता असं म्हणतात. मी विसरशे ना अशा निवेदन येते हे किती कथा असा आम्ही संदेश दिता असा आम्ही किती खाता असते बेटी ते अन्नाचे दोष असा दोष उन्नशित असताना नाही कोणाला माहित ना. अशा एको देवाने वेळी खायला ना एक पद्धत गुत असते चित्रावती घाण घे परमात्मा अर्पण खावचे चिंतन दवन गेला नाश अन्नात परमात्मा म्हणून स्वरूप म्हणून पाणी पण गेलो त्या परमात्मा प्रसारणपणे स्वीकार करूया. त्याच्या निमित्त काही एक बदला म्हणायचे छाये सुरुवातीला सुटना अशी जागे नो आपल्या भलकड लोकांनी किती एक चिंतन दवत असा ते चिंतने फाटल्याने मस्जिद अर्थ असा म्हणत की आम्ही गण घेताची त्यांना थोडेच आम्ही जाग घेते थोडेच आम्ही किती करता असं तुमची गण घेवचे कर थोडेच आम्ही कशी करते बरे म्हणून गण घेवचे कर अनुभव जाता. अशाची हे किती कथा असा हे आमचा संदेशिता असा ते म्हणणारी जर आम्ही पापाचे अन्न खाल्ले पापाची बुद्धी आमका येता त्याची कतरी आम्ही किती अन्न असा ते प्रसाद म्हणून सांगेनो देवा अर्पण करून घेनो ना जरी देवता स्वरूप म्हणून म्हणजे खाऊ का तर निमित्त हे गरीब लोक किती एक परिणाम असा कली परिणाम असा पण तुझं मुक्त होईता म्हणजे एक चिंतने हे कथा गीता असा. अशा गेलो प्रायशः थोड्याचे किती आचार असा विचार असा गणित अनिवार्य असायचे. 5 चावडे घालता आम्ही तो अर्थ किती पंचभूतांनी आपल्या पंचावचे पृथ्वी आपली वायू आकाश अशा त्या पंचभूताकाची आम्ही जी चित्रा होते असा त्या समानपणे जाऊ का ते निमित्त हे बंधू लोक निर्माण झाले. अशानो आम्ही तिंक देऊन गेलो खाऊ का प्रसाद खाऊ का म्हणजे बदलच 5 चित्रावधी खायचे एक परंपरा हांडवला असा. बडे लोक पॅन्ट घालण्यासाठी कशी करते काय करतो ना पॅन्ट खाऊचे त्या चित्रावधी जाऊ ना घाल्या काय करतो ना भाव त्याच्यात घाल्या हा देवा कित्ता असा हा घेता असा काढ कधी श्रेष्ठ तुम्ही प्रश्न ना झालेली काढण्याशी काही करण्याशी खाऊच किती असा हे थोडे विचार नाही जाण असा हे थोड्याची विवेचनीय जाण असा. अशा आम्ही थोडेच एक परिवर्तन घेतलेले प्रायशः मग किती पिढी असा तिकडे भितरे एक धार्मिक श्रद्धे धार्मिक भावने आम्ही जागृत करू शकता विना केवळ हे उठमागड म्हणलं तो पुरुषात ना आशिले ते गॉड ना आशिले ते बुद्धी ना आशिले ते विद्या ना आशिले म्हणून सांगितले आरोप करता गेले असलेले आम्ही किती मिळते असा तरी किती एखादं कल्लाची म्हणजे याची कळ सामर्थ्य जालना गेला आम्ही जीवन कल्पने केलं. अशा आम्ही थोडेच एक बदलावट घेऊचे अनिवार्यता असा म्हणजे हे कथा आमका कहता असा. अशा तसले वैशिष्ट्यपूर्ण चिंतने आमचे निर्माण देव आमचे जीवन कृतकृत्य म्हणजे प्रार्थने भगवती ज्ञानेश्वरीकडे करता असा मस्त शिस्त असा त्यात मास्याचे कालघट्ट दिवसाची परिणतीच्या जनता असा. आज अनेक इथे बालपूजा कार्यक्रम अन्नदान कार्यक्रम महाअन्नदान कार्यक्रम सगळे झालेचे प्रायशः सगळे लोक दुर्गाव तर्फे आल्याची या गावाचे लोक लागे गाव मस्त लोक आलेली कार्यक्रम असतात करलेले ते सगळं ज्ञानेश्वरी आशीर्वाद
म्हणून प्रार्थना करता एक धन्यवाद सांगता त्याची बरोबर विशेष आम्ही एक दिवसाची संपूर्ण कार्यक्रम असे सेवे कोड सेवे ते मागीर चालक दिला आसा त्यामध्ये श्रीयुत एस एफ संतोष कुमार शिरसी श्रीयुत अनिल गणपती रायकर शिरसी श्रीयुत रवींद्र केशव जन्म शिरसी मागीर दैवज्ञ युवक मंडळी शिरसी हिने दिला आसा हिंका हार्थ धन्यवाद सांगताची कृतज्ञता करता धन्यवाद सांगता आज विशेष कार्यक्रम जाता तुम्हाला पडेल संजय भितरी आज मागेले कुटाळी तुला पण आज स्वातंत्र्य दिवस चलता तरी आज संध्याकाळी भितरी सुंदर कार्यक्रम मागेले कुटाळी तुला पण चलून दिली आणि इथले वैविध्यमय वाद सांगे भारतीय स्वातंत्र्य कथारी पण त्याग केला असा पण बलिदान दिलं असा तिकडे स्मरण करते तिकडे याद करते जे एक व्यक्ती गौरवचे कार्यक्रम मागेले कुटाळ मित्रलोकांनी आक्रमण दिलं असा अशा ते सगळे मागील कुटाळ मित्रलोकांना हार्दिक धन्यवाद सांगतात अजयपर्यंत थोडे लोक मागेले त्याचं सिंहासन असायचं इथं जास्त खाली वेळपर्यंत सांगितलं बसल्याची ते तपासणीला सांग काम गोड काम अशा देवाला आशीर्वादी करण्यावरून सगळे विचारे एक देशभक्ती दैवभक्ती जागृत द्यावं देखील निमित्त मनोबलाची एक विशेष असते सद्भावने जागृत द्यावं म्हणजे प्रार्थना करता असतात त्याच्याबरोबर आज युवक संघानिमित्त सकाळी हजारो कार्यक्रमांनी पडेल संध्याच्या हजारो कार्यक्रम झाले युवक संघात नेतृत्व मिळाले आज एक सुंदर कार्यक्रम सभा कार्यक्रम झाले संघर्ष कार्यक्रम झाले सामान्य 9:30 सगळे कार्यक्रमांनी चलता असले मस्त माने बोले चप्पल घेतले कुठं ऐकत असले संघर्ष कार्यक्रम प्रायशः मागील युवक समाजाकडे त्या तिकडे सेल मस्त असतात प्रायशः सगळे कार्यक्रम पडित आज मोठ सेव बी दिला त्याच्याबरोबर आज एक विशेष काम त्यांनी केलं त्यामुळे सगळे नाग म्हणजे याद आम फोटो पत्रिका नाग फोटो नाग म्हणजे याद विशेष त्या विस्मरणीय दिगेले टीम सेव मनोभावाने एक चाकचक्य ते अनुग्रह करो बरे करो त्याच्याबरोबर आज विशेष रक्तदान लोकांना एक सन्मान कार्यक्रम सकाळी 10:30 सुरुवात झाली सामान्य 11:10 पर्यंत त्याच्यात गेले विविध सोमप्रकाशन आले नेतृत्व विचारले मस्त ते रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान पण करतात एक गौरव दिवस करतात दिवचे कार्यक्रम तिकडे मनात असले स्वामीजी करका म्हणून अशा देखील काय अवकाश करणे म्हणून सांगितले त्या प्रतिनिधी घेते प्रायशः 40 लोकांनी जास्त लोक ते रक्तदान करतात लोक योग्य नाही प्रसाद स्वीकार केले मागील मना असे मागे समाजाचे नाव समाजाचे असतात म्हणून आज कळणार त्यावर ते रक्तदानी लोक किती रक्तदान गंगेर मागे समाजाची ना दुसऱ्या लोकांना जीव म्हणजे प्रयत्न करत असतात ती सगळं बघायची शतशः हात नामान करतात एवढ्या समाजाचे विश्रांत नवकरण संघर्ष विश्रांत वर्षांची चूक येतात नोकरी तर विश्रांत केला समाज काम करतात समाज वर्कर प्रमाणे चिंतन अजमन देखील त्याग करते तिने एक संघटन करून 30-40 लोक संघटन करून समाज वितरी पण एक गरीब जातीची चेड असायची कोणा शिक्षणात त्यांना सहाय्याची आवश्यकता असा जिंका सहकार्याचे घरगुती असलं कार्य करता येईल ते बीच स्क्रीना करणे हटले काय होत नसते बर जाऊ मागे समाज हे सुशिक्षित जाऊ तिने एक बरे असले एक आम्ही असायचे भिन्न खेळ घेऊचे तिथे प्रोत्साहनाचे काम किती असा तिने करता असायचे अशा ते इथे नोकर संघ असा ते संघात सगळे पदाधिकारी लागतात हार्दिक धन्यवाद संतोष सगळे कार्यक्रम बरे रीतीने झाले प्रायशः संगीत सेवेचे कार्यक्रम बरेच झाले एक अद्भुत असले संगीत कार्यक्रम पडेल त्या मागील आयोजक असते सुनीता वसंत आणि मागील दुसरा आयोजक तुम्हाला म्हणतात भजन असे प्रायशः भारी छंद असलं भजन तुम्ही नोटीस करते करू इतलेच भजन करत असताना म्हटलं हार्मोनियम तबला उठून तसे
ते तर ऐकत असले आम्ही आज काय ना अशी भजन ऐकायला किती छंद दिसलं नाही ते किती मधुर कंठ असा कंठात बाकी तुम्हाला नेता उठतात तुम्हाला काम आवडतं म्हणणं मला आवडतं आमचे सैनिक असतात तितके ज्या काम करतात ज्याने आम्ही त्यांच्या कार्यक्रम ते संगीत सेव त्यांनी प्रार्थना त्यांनी करता होतं गेले कारण की त्यांनी करता बदलीचं वश करत ना ते कंठ तिथे मधुर असते गेले म्हणून अशाच माझे कार्यक्रम मंदिर बदलला मस्त संतोष अनेक वेळी मी करता बोलतात चाकणे आयला ते तिथे प्रायशांची संधी गोष्टी अशी दिसतात कशांचे सगळं धन्यवाद सांगतात विचार नाही कशी या बजेट आहे तुमका तिथे याद करे आपण विनायक म्हणते मस्त एक बरेच श्रेष्ठ मांडलं मस्त मराठ झालं तिथे मस्त एक काम केलेलं आहे ते गेले एक संस्कार जरी त्यांना भजन म्हणता उठायची हिंग कोणी घेर म्हणते नातला घेर म्हणते हिंग ते संस्कार पडे एक बरेच एक प्रगत करून झालेले संतोषी अशा ते विनायक वर्गे धन्यवाद संदेश करता असतात अशा शिका म्हणते मात्र कुठे तर थँक्यू होता असं गाडी बरोबर तुम्ही ऐकताची म्हणते हे एवढे चलता असं म्हणतात त्यावर आज सगळे लाईटशी देया प्रसाद घेऊया स्वामीजी नमस्कार करूया आणि प्रसाद घेऊया प्रश्न आली अनेक माणसं लोकांनी प्रसाद सेवा असा ते लोक धन्यवाद सांगतात प्रसाद घेत महाप्रसाद घेत मुखाशी कार्यक्रम सहकार घेत आणि खाल्ले जण पडतं मग आवडलं का सांगता असं मला वरमाश बोलत असा तुम्ही खाला पूजा असा ते तू बऱ्याच घे आई लोक हळदी कुंकमध्ये गेलो गुड बोल घे किती आशीर्वाद घेतला ते घ्या खाली आणि येऊ का म्हणते टेन्शन जरूर नाही पण आहो कशाचं ते नाही या बाकी लोक खाला बघून गेलं देवी आशीर्वाद द्या लक्ष्मी जो सोने ज्ञानेश्वर दुसरे म्हणजे एकूची त्याला तुम्ही खाला करते की नसायची मला म्हणजे एक बरोबर की नसतं त्याच्यावर माझी जबाबदारी तुम्ही सगळं काय झालं अशा आले गडबड नका वरपाल शिवरत असाल ते वरमान शिवरत झाले एक देवी आशीर्वाद घ्यायचे तुम्ही सगळं पण गड्डीपट्टी आमसाठी प्रार्थना करताची हे मागे कथोपदेशात विराम देता असा किती श्रीमन नारायण सत्य लोका समस्ता सुखिनो भवन्तु हरिः